तोही साहित्य संमेलन हे साताऱ्यामध्ये घेतलं त्याचं महत्वाचं कारण आहे, हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म या जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश आहेत आणि या जिल्ह्यामध्ये साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरीचं घेऊन आम्ही हे संमेलन घेतलेलं आहे. नंबर 1, सातारच्या जनतेला माझी विनंती आहे, आपला जुना उभा करा. आपला चळवळीचा मानवतेचा इतिहास आणि जात्यांचा इतिहास, स्त्री मुक्तीचा इतिहास आपण नव्यानं उभा करूया अशी विनंती मी करतो. की जे आपले जे महापुरुष आहेत जे कार्यक्रम असतात, जे त्यांचे महामानवांचे जे विचार आहेत ते कुठेतरी आपण त्यांची जे जयंती वगैरे काही असो तर आपण एकदम डीजेच्या तालावर नाचून त्यांची जयंती साजरी वगैरे करतो. तर हे तुमच्या प्रतीने तुम्हाला योग्य वाटतं की नाही? हे पहा, आनंद व्यक्त करण्याच्या नव्या नव्या पिढींच्या नव्या नव्या पद्धती आहेत. डीजे लावणं, डान्स करणं हे करू नये. बाबासाहेबांना डोक्यावर घेऊ नये, महापुरुषांना डोक्यात घ्यावं आणि महापुरुषांचे विचार जनतेत कसे पेरावेत याचा विचार करावा, शांतपणे विचार करावा. त्या पद्धतीनं करू नये असं मला वाटतं. म्हणजे एक मुवमेंट झाली पाहिजे, महापुरुषांच्या विचाराची मुवमेंट झाली पाहिजे, त्याप्रमाणे कृती झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे लोकांनी काम केलं पाहिजे असं विनंती मी करतो. आणि सर, आपले या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाला महाराष्ट्र शासनाकडून कशा पद्धतीने काही निधीची मदत झाली किंवा काही म्हणजे आपले कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो, आपला आता झालेला नाशिकमध्ये होणारा महाकुंभसाठी करोडोची निधी ती सरकारकडून मान्यता करण्यात आलेली आहे. तर असे काही महामानवांचे जे जयंती असतात किंवा त्यांचे काही असे कार्यक्रम असतात त्यांसाठी सरकारकडून कशा पद्धतीने निधी वगैरे मिळते? हे पहा, विद्रोही संस्कृती चळवळ सत्तेकडून कुठल्याही 1 रुपया घेत नाही आणि आम्ही घेणार नाही. पंढरपूरची यात्रा, महाडचा 14 सत्याग्रह किंवा ज्या मोठमोठ्या गोष्टी महात्मा फुलेने केल्या त्याला, ज्योतिबा खंडोबाची यात्रा याला गव्हर्नमेंटचं हे काय म्हणतात अनुदान आहे काय? माणसं निमंत्रण कोण कोणाला देतं का? हे जनतेचे उत्सव आहेत. जनतेच्या पैशातून, जनतेच्या खर्चातून हे उत्सव करावेत असं मी ठरवलंय. ज्यांना देतात त्यांनी हिशेब तरी सादर करावेत. अखिल भारतीय विद्यार्थी प्राध्यापक आपल्या या साहित्य संमेलनानं कधीही हिशेब दिलेला नाही. तो जो प्रकार आहे आणि तो भांडवली पद्धतीने चाललाय. आपले हे जनतेचे हे आहे. त्यामुळं शासनाकडून आम्ही अपेक्षा करत नाही. शासनातल्या काही व्यक्ती विनंती करतात त्याचा विचार त्यावेळी आम्ही करतो, पण बाकीचा विचार करणं अभिप्रेत नाही. आमचे हे जनतेचे उत्सव आहेत आणि जनता स्वतःच्या जीवावर करणार आहे. धन्यवाद. थँक्यू.